प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। आज हम एक नया पाठ मौसी, इस पाठ का लेखक है भीष्म साहनी जी। भीष्म साहनी के बारे में पहले अध्ययन करेंगे, बाद में इस पाठ के बारे में अध्ययन करेंगे। भीष्म साहनी जी का जन्म 7 अगस्त 1915 में उनका जन्म हुआ था। उनका जन्मस्थल है रावलपिंडी में उनका जन्मस्थल हुआ और उनका शिक्षण MA और PhD और उनको अन्य भाषा का भी ज्ञान था। वो अन्य भाषा है हिंदी, अंग्रेजी, संस्कृति, रूसी, पंजाब आदि भाषाएं उनको आते थे। और उनकी प्रमुख कृतियाँ हैं भाग्यरेखा, भटकती राख, वांचू, शोभा यात्रा उनकी कहानियाँ हैं। भाई बलराज अपनी बात कबीर कड़ा बाजार में, माधवी, मुआवजे उनकी प्रमुख नाटक है। उनको मिले हुए पुरस्कार हैं शिरोमणि पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार और सोवियत लैंड पुरस्कार, नेहरू पुरस्कार आदि उनको मिले गए पुरस्कार है। ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದು ನಾವು ಹೊಸದಾದಂಥ ನಿಮ್ಮ ಗದ್ಯ ಪಾಠ ಮೌಸಿ, ಈ ಮೌಸಿ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ। ಈ ಪಾಠದ ಲೇಖಕರು ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರು। ಈ ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರ ಪರಿಚಯ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ। ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರ ಜನ್ಮ 7 ಆಗಸ್ಟ್ 1915 ಇವರ ಜನ್ಮ ಆಯಿತು। ಇವರ ಜನ್ಮಸ್ಥಳ ರಾವಲಪಿಂಡಿ। ಇವರ ಶಿಕ್ಷಣ MA PhD ಇವರ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಿತ್ತು। ಇವರ ತಿಳಿದಿರುವಂಥ ಭಾಷೆಗಳು ಯಾವ್ಯಾವು ಅಂದಾಗ ಹಿಂದಿ, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಸಂಸ್ಕೃತ, ರೂಸಿಯೆ, ಪಂಜಾಬ್ ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಭಾಷೆಗಳ ಜ್ಞಾನ ಯಾರಿಗಿತ್ತು ಅಂದಾಗ ಅದು ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರಿಗೆ ಇತ್ತು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। ಇವರಿನ ಪ್ರಮುಖ ಕೃತಿಗಳು ಭಾಗ್ಯರೇಖಾ, ಭಟಕ್ತಿ ರಾಕ್, ವಾಂಚು, ಶೋಭಾಯಾತ್ರಿ ಅನ್ನೋ ಇವರ ಪ್ರಮುಖ ಕಥೆಗಳ ಸಂಗ್ರಹವಾಗಿದ್ದು, ಇನ್ನು ಇವರ ಇನ್ನು ಉಳಿದಂಥ ಕೃತಿಗಳು ನಾಟಕಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಅಂದಾಗ ಭಾಯಿ ಬಲರಾಜ್, ಅಪ್ನಿ ಬಾತ್, ಕಬೀರ್ ಕಡಾ ಹೈ ಬಾಜಾರ್ ಮೇ, ಮಾಧವಿ, ಮೌಂಜಾಯ್ ಅನ್ನೋ ಇವರ ಪ್ರಮುಖ ನಾಟಕಗಳಾಗಿದ್ದು, ಇವರಿಗೆ ದೊರೆತಂಥ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಅಂದಾಗ ಶಿರೋಮಣಿ ಪುರಸ್ಕಾರ, ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಪುರಸ್ಕಾರ, ಸೋವಿಯತ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಪುರಸ್ಕಾರ, ನೆಹರು ಪುರಸ್ಕಾರ ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಪುರಸ್ಕಾರಗಳು ಈ ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರಿಗೆ ದೊರೆತಿದೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಮಕ್ಕಳೇ। ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿಯವರು ಬರೆದಂಥ ಈ ಮೌಸಿ ಪಾಠ, ಈ ಪಾಠದಿಂದ ನೀವೇನು ತಿಳಿತೀರಿ ಮಕ್ಕಳೇ ಅಂದ್ರೆ, ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರಬೇಕು, ನಮ್ಮ ಪರಸ್ಪರವಾದಂಥ ಮಾನವೀಯತೆ ಮೌಲ್ಯಗಳು, ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಅನಾಥರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ಆದಂಥ ಜೀವನ ಇರ್ತೈತಿ। ಆ ಪರಸ್ಪರ ಸ್ನೇಹ ಭಾವ ಆಯ್ತು, ಪರಸ್ಪರವಾದಂಥ ದೊಡ್ಡವರು ಚಿಕ್ಕವರು ಅನ್ನೋ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡೋದಾಯ್ತು, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಅನಾಥ ಅನ್ಕೋಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಆಜುಬಾಜು ಇರುವಂಥ ಜನರನ್ನು, ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಪಾಠ, ಮಾನವೀಯತೆ ಮೌಲ್ಯ ತಿಳಿಸುವಂಥ ಪಾಠ ಯಾವುದಂದಾಗ ಈ ಮೌಸಿ ಪಾಠ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ। ಈ ಪಾಠದ ಕಡೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ। ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 32 ತೆಗೀರಿ ಮಕ್ಕಳೇ। मौसी, इस पाठ का आशय क्या है, पहला वो जान लेंगे, बाद में पाठ के बारे में अध्ययन करेंगे। प्रस्तुत पाठ में मौसी के निस्वार्थ सेवा मनोभाव का चित्रण है। इस कहानी से बच्चों को परोपकार, बड़े बुजुर्गों के प्रति आदर और सहायकों की मदद करने की प्रेरणा मिलती है। देखो बच्चों, मैंने आपको पहले ही बताया, यानी कोई भी आपके घर के पास निर्गतिक हो या अनाथ हो, उन लोगों की आप क्या करना होगा, मदद करना होगा, उनको भी अपना घर वाले माना होगा। और निस्वार्थ से जो व्यक्ति सेवा करता है ना, उसे लोग सदा याद रखते हैं। उसी तरह इस पाठ में आने वाला पात्र मौसी भी यहाँ इस पाठ में बच्चों के दिल में किस तरह सदा याद रहता है, इसके बारे में बहुत सुंदर से यहाँ चित्रण किया है। और निस्वार्थता, सेवा भाव आप में जागृत होना चाहिए। और बच्चों को परोपकार, एक दूसरे से सहायता करने से क्या हो सकता है, और उसमें मिलने वाला आनंद किस तरह होता है। और बड़े बुजुर्गों का आदर करना, हमारे घर में जो दादा दादी, नाना नानी और आपका दाऊ रहने वालों को आदर किया, तो उसका आदर करने से आप में भी एक उदात्त
सहयोग भाव बढ़ सकता है। इसीलिए उन लोगों के क्या करना चाहिए, गौरव भाव से देखना चाहिए। आपके छोटे बच्चों आपको आदर करता है, इसीलिए आप बचपन से ही वो आदत बढ़ाए तो आप उन्नत होने पर भी वही आदत आपको ऊपर ले सकता है। मगर जो बुराई लोगों के साथ आपका मित्रता हो गए तो वो बुरे गुण आप अपना सकते हैं। इसीलिए अच्छाई गुणों को अपनाकर बुराई गुणों को छोड़ना इस पाठ से हम सीख सकते हैं। इसीलिए अच्छे गुणों को अपनाकर बुरे गुणों को छोड़ना चाहिए और असहाय को और दीन दलितों का मदद करने के लिए इस पाठ से हम सबको भी प्रेरणा मिलती है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ಒಂದು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ನಿಸ್ವಾರ್ಥತೆಯ ಒಂದು ಸೇವೆ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡುವಂಥ ಸೇವೆ ಆಗುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಕಥೆಯೊಳಗೆ ಪರೋಪಕಾರ ನಮ್ಮನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಯ್ತದೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡೋದಾಯ್ತು, ದೀನ ದುಃಖಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಅಸಹಾಯಕ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವರು ಸದಾಕಾಲ ನಮ್ಮನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾರಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠ ಬಹಳಷ್ಟು ನಮಗೆ ಆದರ ಗೌರವದಿಂದ ನೀಡ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಮಕ್ಕಳೇ, उस औरत को सभी मौसी कहकर पुकारते थे। बच्चों भी और बड़े उम्र के लोग भी मौसी सबको माँ जैसी प्यारी बनी थी। सबके सुख दुख में समय के साथ देती थी। बच्चों के लिए तो वहाँ सेवा की मूर्ति बनी थी। देखो, यहाँ बताता है कि वहाँ औरत सबको भी सब लोग भी उनको मौसी कहकर पुकारते थे। कौन कौन लोग? बच्चों से लेकर बड़े उम्र वाले लोग भी उस औरत को मौसी मौसी कहते थे। वो माँ की जैसे सबको भी प्यार से देखती थी और सबके सुख दुख में भी वो समय के साथ उनको साथ देती थी। और बच्चों के लिए तो वो सेवा की मूर्ति थी। ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಮೊದಲನೇ ಒಂದು ಪ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ. ಆ ಒಂದು ಮಹಿಳೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಅಂತ ಕರಿತಿದ್ರು. ಆ ಒಂದು ಚಿಕ್ಕಮ್ಮ ನಾವು ಕರೆಯೋದು ಒಂದು ಕರಿತಿದ್ರಲ್ಲ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು, ಆ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಚಿಕ್ಕವರಿಂದ ಹಿಡಿದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ವಯಸ್ಕರ ಜನರಿಗೂ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರವಾದಂಥ ಚಿಕ್ಕಮ್ಮನ ಆ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಆಗಿದ್ದು ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಆ ಒಂದು ಮಹಿಳೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರವಾದಂಥ ಮಹಿಳೆ ಆಗಿದ್ದು. ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಸುಖ ದುಃಖಗಳಲ್ಲಿ ಸಹಾಯ ನೀಡುವಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಯಾರಾಗಿದ್ದರೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಆಗಿದ್ದು. ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಬ್ಬ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರವಾದಂಥ ಸೇವೆಯ ಒಂದು ಮೂರ್ತಿ ಯಾರಾಗಿದ್ದರೆ ಅಂದಾಗ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಆಗಿದ್ಲು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಮಕ್ಕಳೇ, प्रतिदिन दोपहर होते मौसी स्कूल के फाटक पर पहुंच जाती थी। जैसे ही छुट्टी की घंटी बजती वैसे ही बच्चों भागते हुए बाहर निकलते और मौसी के कंधों पर अपने बस्ते डाल देते। मोहल्ला के सभी बच्चों उसे घेर रहते थे। देखो, प्रतिदिन दोपहर होते ही मौसी स्कूल की फाटक पर जा पहुंचती थी, यानी स्कूल के मुख्य द्वार पर जाकर पहुंचती थी। और जब स्कूल की घंटी बजती तो वहाँ बाहर निकलते हुए मौसी के कंधों पर अपना बस्ते को डाल देते थे और सभी मोहल्ला का बच्चे उसे घेर रहते थे। बच्चों, आज इतना ही बस। अगले क्लास में मौसी के बारे में हम अध्ययन करेंगे। सबको भी बहुत बहुत धन्यवाद। प्यारे बच्चों, दोपहर डलते ही मौसी स्कूल की फाटक जाकर पहुंचती थी। वहाँ सभी बच्चे मौसी को पास घेर कर बैठते थे और बच्चे को देखते ही मौसी बहुत खुश हो जाती थी। और छुट्टी की घंटी बजती तो सभी बच्चे मौसी के पास आकर मौसी के कहानियाँ सुनने के लिए उनके पास बैठ जाते थे. बच्चों, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆದರೆ ಸಾಕು ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಮೌಸಿ ಕಡೆ ಬಂದು ಆ ಒಂದು ಮೌಸಿ ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಕಟ್ಟೆ ಕಡೆ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಕುಂದಿರ್ತಿದ್ರು. ಶಾಲೆಯ ಗಂಟೆ ಏನಾದರೂ ಬಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಓಡೋಡಿ ಮೌಸಿ ಕಡೆ ಬಂದು ಮೌಸಿ ಸುತ್ತಲೂ ಕುಂದಿರ್ತಿದ್ರು. ಈ ಜೊತೆಗೆ ಆ ಇಡೀ ಒಂದು ವಟಾರದ ಒಂದು ಜನ ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿಗೆ ಕಂಡ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. दोपहर डलने पर मौसी नीम के पेड़ तले जा पहुँचती जहाँ सभी बच्चे खेला करते थे. मौसी को बच्चे के साथ खेलना, उन्हें कहानियाँ, चुटकुले और पहेलियाँ सुनाने बहुत पसंद था. वहाँ तोता तोती की कहानी, काठ की घोड़े की कहानी,
विरोचित कहानी आदि सुनाती थी। देखो दोपहर डलने पर ही मौसी नीम की पेड़ के तेल पर पहुंचती थी। देखो दोपहर डलने पर मौसी वहाँ स्कूल के पास एक नीम का पेड़ था, वहाँ मौसी जाकर पहुँचती थी। और जब भी बच्चों को खेलने के लिए छोड़ देते तो बच्चों मौसी के पास जाते थे और जाकर मौसी के साथ खेलता था। बच्चों के साथ खेलना मौसी को भी बहुत पसंद था। बच्चों के साथ मौसी खेलता था और खेलते खेलते उनको कहानियाँ सुनाती थी और चुटकुले उनको बताते थे और विरोचित कहानियों को सुनाती थी और पहेलियाँ सुनाती थी। और किस तरह का उन्होंने कहानियाँ सुनाती थी कि तोता तोती की, काठ की घोड़े की, विरोचित कहानियों को मौसी सुनाती थी। ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸಾಕು ಮಕ್ಕಳೇ ಮೌಸಿ ಶಾಲೆಯ ಬಳಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗೆ ಬಂದು ಕೂಡ್ತಿದ್ಲು. ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಮೌಸಿ ಕಡೆ ಬರ್ತಿದ್ರು, ಬಂದು ಮೌಸಿ ಸುತ್ತಲೂ ಕುಂದಿರ್ತಿದ್ರು. ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಮೌಸಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಷ್ಟ ಆಗ್ತಿತ್ತು. ಕೇವಲ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಆಕೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ಕಥೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅನೇಕ ಒಂದು ಹಾಸ್ಯಭರಿತವಾದಂಥ ಒಂದು ಜೋಕುಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಜೊತೆಗೆ ಒಗಟುಗಳನ್ನ ಮೌಸಿ ಹೇಳ್ತಿದ್ಲು. ಆ ಯಾವ್ಯಾವ ಕಥೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಮೌಸಿಯವರು ಅಂದಾಗ ಗಂಡು ಗಿಳಿ ಹೆಣ್ಣು ಗಿಳಿಯ ಒಂದು ಕಥೆಗಳಾಯ್ತು, ಅಥವಾ ಕುಂಟ ಕುದುರೆಯ ಒಂದು ಕಥೆ ಆಯಿತು, ಸಾಹಸಭರಿತವಾದಂಥ, ವಿರೋಚಿತವಾದಂಥ, ವಿಸ್ಮಯಭರಿತವಾದಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಕಥೆಗಳನ್ನ ಮೌಸಿಯವರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. मौसी बच्चों के खिलाने के लिए अपने पास चने, टिकिया, मूंगफली आदि कुछ न कुछ रखती थी. वहाँ बच्चों से अपने बेटे बेटियाँ जैसे प्यार करती थी. देखो मौसी ने सिर्फ उनके साथ खेलकूद कहानियाँ सुनाना इतना ही नहीं करती थी, उन्हें अपने साथ बिठाकर उनको कुछ ना कुछ खिलाती थी. बच्चों को क्या क्या खिलाती थी? टकिया खिलाती थी, मूंगफलियाँ खिलाती थी, चने खिलाती थी और उन सभी बच्चों को अपने बेटा बेटियाँ जैसे बहुत से प्यार से उन सभी बच्चों को मौसी देखती थी. ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡೋದು, ಕಥೆಗಳನ್ನ ಕೇಳೋದು, ಹಾಸ್ಯಗಳನ್ನ ಕೇಳಿಸೋದು, ಜೊತೆಗೆ ಒಗಟುಗಳನ್ನ ಕೇಳೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮೌಸಿ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಏನಾದರೂ ಒಂದು ತಿನ್ನಲು ವಸ್ತುಗಳನ್ನ ತರ್ತಿದ್ಲು. ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕಾಳುಗಳನ್ನಾಯ್ತು, ವಟಾಣಿ ಕಾಳುಗಳನ್ನಾಯ್ತು, ಅಥವಾ ಬೆಲ್ಲದಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಪದಾರ್ಥಗಳಾಯ್ತು, ಏನಾದರೂ ಒಂದು ವಸ್ತುವು ಮೌಸಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿನ್ನಿಸ್ತಿದ್ಲು. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಾಯಿ ಮಗುವಿಗೆ ಒಂದು ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಣಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿನೂ ತಂದಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತಿನ್ನಿಸ್ತಿದ್ಲು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಗುನೂ ತನ್ನ ಮಗಳು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮೌಸಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತಿದ್ಲು ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. मौसी बच्चों को खिलाने के लिए अपने पास कुछ वस्तु लाती थी और उसे खिलाते हुए उन सभी बच्चों को अपनी बेटा बेटी जैसे देखती थी. एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई, बच्चों बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी पाठक पर नहीं मिली. शाम को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी. किसी को भी मालूम नहीं था कि मौसी कहाँ गई है. देखो एक दिन स्कूल की छुट्टी हुआ, तब बच्चों ने खेलने के लिए बाहर निकले. वहाँ स्कूल के पास रहने वाला फाटक पर जाकर देखा, बच्चों को वहाँ मौसी नहीं मिला. और शाम खेलने के बाद वापस अपने अपने घर लौट रहा था, तभी नीम के पेड़ के पास भी वहाँ जाकर देखा बच्चों ने, वहाँ भी मौसी नहीं दिखाया. इसलिए बच्चों को यह हुआ कि मौसी कहाँ गई होगी. इस तरह उनको एक प्रश्न मन में खोजने लगा. ಒಂದು ದಿನ ಶಾಲೆ ಒಂದು ರಜೆ ಕೊಡ್ತು. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಹೊತ್ತು ಶಾಲೆ ಬಳಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಕಟ್ಟೆ ಕಡೆ ಹೋದರು. ಆಟ ಆಡಿದ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡೋಕ್ಕೆ ಹೋದರು. ಆ ಒಂದು ಶಾಲೆಯ ಒಂದು ಕಟ್ಟೆ ಕಡೆ ಹೋದಾಗೂ ಮೌಸಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಆಟ ಆಡಿ ವಾಪಸ್ ಮನೆಗೆ ಮರಳಿ ಬರೋವಂತಿದ್ರು. ಆ ಬೇವಿನ ಗಿಡದ ಕಡೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರು, ಅಲ್ಲಿನೂ ಮೌಸಿ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಆಗ ಅವ್ರಿಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡ್ತು, ಎಲ್ಲಿಗಿರ್ಬೋದು ಮೌಸಿ.
मौसी तो कहाँ गई है? इस तरह उनके मन में एक प्रश्न उठा. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಕಾಡುವಂತು. कई दिन बीत गए पर मौसी का कुछ पता नहीं चला. देखो इसी तरह कई दिन बीत गए. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಲವು ದಿನಗಳ ಕಳೆದು मौसी ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾರ ಅನ್ನೋದು ಯಾರಿಗೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. उसके बिना सारा मोहल्ला सुनसुना लगता था. देखो मौसी न रहने से पूरा मोहल्ला सुनसुना यानी खाली खाली दिखा रहा था. मौसी ಇರಲಾರ್ದ ಇಡೀ ಒಂದು ವಟಾರನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಖಾಲಿ ಖಾಲಿಯಾಗಿ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. एक दिन बच्चे मौसी की खोज में घूम रहे थे. देखो इसी तरह कुछ दिन के बाद सभी बच्चों इकट्ठित होकर मौसी कहाँ है हम सभी मिलकर ढूंढेंगे. यानी खोज का मतलब ढूंढना, ढूंढेंगे. इस तरह उन्होंने विचार करते हुए बाहर निकले और मौसी को ढूंढने के लिए जगह जगह पर कई जगह पर वो गए. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಆ ಮೌಸಿನ ಹುಡುಕೋ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡಕುಂತರು ಮಕ್ಕಳು. तभी एक मकान के अंदर ऊंची ऊंची आवाज़ सुनाई दी. हमने टेका तो नहीं ले रखा है मौसी. 20 दिन से तुम यहाँ हो. अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ. देखो इसी तरह मौसी को ढूंढते ढूंढते जा रहा था. एक मोहल्ला यानी एक मकान के अंदर, मोहल्ला में एक मकान के अंदर ऊंची ऊंची आवाज़ वहाँ सुन रहा था. हमने आपको टेका तो नहीं लिए रखा है मौसी. आपको हम तो खरीदारी नहीं किया है. और 20 दिन से तुम यहाँ हो. 20 दिन से तुम यहाँ हो. अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ. इस तरह वो मकान में रहने वाला एक औरत मौसी को डांट रहा था. ಒಂದು ದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿ ಹುಡುಕಿದ್ರು ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಮೌಸಿ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕಿದಾಗೂ ಸಿಗಲಾರ್ದಾಗ ಎಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋಕೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಕಡೆ ಸೇರಿದರು. ಸೇರಿ ಮೌಸಿನ ಇವತ್ತು ಹುಡ್ಕೋಣ ಅಂತಂದು ಒಂದು ಮಾತು ಮಾತಾಡಿದರು. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆ ಹೋದರು. ಜೊತೆಗೆ ಮೌಸಿ ಇರಲಾರ್ದ ಇಡೀ ವಟಾರನ ಖಾಲಿ ಖಾಲಿ ಅನಿಸೋತಿತ್ತು. ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೊಂಟರು ಹುಡುಕಾಕ. ಒಂದು ವಟಾರದೊಳಗೆ ಒಂದು ಮನೆಯೊಳಗೆ ಜೋರಾಗಿ ಒಂದು ಆವಾಜ, ನೀ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ಇಲ್ಲೇ ಬಂದದಿ ಮೌಸಿ, ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನೇನು ಖರೀದಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸರಿ ಸುಮಾರು 20 ದಿನಗಳಾಯ್ತು ಮೌಸಿ ನೀನು ಮನೆಯಾಗಿದ್ದು, ಹೋಗು ಇನ್ನು ಮ್ಯಾಗರ ನೀ ಯಾರ್ದಾರು ಒಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗು ಅನ್ನೋ ಒಂದು ಜೋರಾದಂಥ ಒಂದು ಆವಾಜ್. ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಜೋರಾದಂಥ ಒಂದು ಆವಾಜ್ ಮಾಡಿದಾಗ ಮೌಸಿ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸ್ತಬ್ಧವಾಗಿ ನಿಂತರು. मौसी का नाम सुनकर बच्चे टिक कर खड़े हो गए. देखो मौसी का आवाज़ सुनते ही सभी बच्चे वहाँ टिक कर खड़े हो गए. बंद दरवाजे से दरारे से झांक कर देखा तो मौसी एक काट पर लेटी थी. देखो वो दरवाज़ा बंद हुआ था मगर उस दरवाजे को एक दरारा, एक रंध्र था, छेद था. उसे झांक कर बच्चों ने देख लिया तो वहाँ बच्चों तो देख लिए तो मौसी वहाँ एक काट पर लेटी थी, यहीं वहाँ बैठी थी. उसके बाल उजले हो गए थे. वो बीमार पड़ी थी इसलिए उसका बाल उजले हुआ था और उसका चेहरा भी सूखा हुआ था. मौसी का चेहरा भी सूखा हुआ था क्योंकि वो बीमार पड़ा था, इसीलिए उसका चेहरा भी सूखा हुआ था. उसके मुंह में कोई भी आनंद का वातावरण नहीं था, सिर्फ सूखा हुआ चेहरा दिखा दे रहा था और मन में एक विश्वास भी नहीं था. वो ठीक तरह खड़ा होने का हिम्मत भी उनका नहीं था, इसलिए वहीं काट पर लेटी थी. मौसी को ऐसी स्थिति में देखकर बच्चों को बहुत दुख हुआ और गुस्सा भी आया. देखो ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಮೌಸಿ ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಕೇಳಿದ್ಕೂನ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಕ್ಷಣ ಸ್ತಬ್ಧವಾಗಿ ನಿಂತರು. ಆ ಒಂದು ಬಂದಿರುವಂಥ ಬಾಗಿಲನ್ನು ತೆರೆದು ನೋಡೋಕೆ ಒಂದು ತೆರೆಯಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಆ ದರ್ವಾಜೆ ಒಂದು ಬಾಗಿಲ ಮುಚ್ಚಿತ್ತಲ್ಲ, ಆ ಬಾಗಿಲ ಒಂದು ರಂಧ್ರ ಇತ್ತು. ಆ ರಂಧ್ರದೊಳಗೆ ಇಣಿಕಿ ನೋಡಿದರು. ಮೌಸಿ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಮಂಚದ ಮ್ಯಾಗ ಪಾಪ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಕುಳಿತಿದ್ಲು.
ಅವಳ ಒಂದು ಕೂದಲುಗಳೆಲ್ಲ ಹರಡಿದ್ವು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅನಾರೋಗ್ಯ ಕಾರಣದಿಂದ ಸರಿಯಾಗಿ ಕೂದಲುಗಳನ್ನ ಬಾಚಿಕೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಅವರ ಮುಖನೂ ಏನಾಗಿತ್ತು, ಬಾಡಿತ್ತು. ನೀವು ಆರೋಗ್ಯವಂತ ವ್ಯಕ್ತಿನ ನೋಡ್ರಿ, ಅನಾರೋಗ್ಯ ವ್ಯಕ್ತಿನ ನೋಡ್ರಿ, ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ಆರೋಗ್ಯವಾಗಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಮುಖದೊಳಗೆ ನಗು ಇರ್ತೈತಿ. ಅನಾರೋಗ್ಯವಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಮುಖದೊಳಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಿರ್ತೈತಿ, ಚರ್ಮ ಎಲ್ಲ ಜುಕ್ಕಾದಂಗೆ ಆಗಿರ್ತೈತಿ. ಜೊತೆಗೆ ಏನೋ ಒಂದು ಕಳೆ ಹೋದಂಗೆ ಆಗಿರ್ತೈತಿ, ಏನೋ ಒಂದು ನೋವಿನ ಭಾವನೆ ಇರ್ತೈತಿ, ಉಲ್ಲಾಸ ಇರೋದಿಲ್ಲ. ಬಹಳಷ್ಟು ಮುಖ ಒಂದು ಕಳೆ ಇರಲಾರ್ದ ಒಣಗ್ದಂಗೆ ಆಗಿರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಂಥ ಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ಮೌಸಿ ನೋಡಿದಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನೋವಾಯಿತು, ದುಃಖ ಆಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಆ ಹೆಣ್ಮಗಳು ಜೋರಾಗಿ ಭಯಾಗುತ್ತಿಲ್ಲ. ಆ ಹೆಣ್ಮಗಳ ಮ್ಯಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಯ್ತು, ಸಿಟ್ಟು ಬಂತು ಮಕ್ಕಳೇ. दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेलकर लौट रहे थे तो रास्ते में पुल के पास मौसी बैठी नज़र आई. उसके पास एक छोटी सी गठरी और लाठी भी थी. मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे. देखो, दूसरे दिन बच्चों हॉकी मैच खेलकर वापस अपने अपने घर लौट रहे थे. तभी रास्ते के पास एक फूल था. फूल के पास मौसी बैठी थी. मौसी को देखते ही सभी बच्चे उनके पास दौड़ कर आया. मौसी के पास एक छोटी सी गठरी यानी कपड़ा रहने वाला एक बैग कहते हैं ना, उसी एक थैला, उसे हम क्या कहते हैं, कपड़ा रहने वाला एक छोटा थैला को गठरी कहते हैं. और उनके पास एक लाठी भी थी. और मौसी को देखकर सभी घेर कर मौसी को प्रश्न पूछने लगे. सभी इकट्ठित होकर उनके चारों तरफ खड़ा होकर मौसी को सभी बच्चों ने प्रश्न पूछने लगे. ಮರುದಿನ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚ್ ಆಡಿದರು. ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚ್ ಆಡಿ ವಾಪಸ್ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಒಂದು ಮನೆಗೆ ಹೊಂಟಿದ್ರು. ಆ ಮನೆಗೆ ಹೊಂಟಾಗ ಆ ಒಂದು ರಸ್ತೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಫೂಲ್ ಇತ್ತು. ಆ ಫೂಲಿನ ಬಳಿ ಮೌಸಿ ಕುಳಿತಿದ್ದರು. ಮೌಸಿ ಕುಂತಿದ್ಲು. ಮೌಸಿ ಬಳಿ ಒಂದು ಹಳೆಯ ಒಂದು ಅರಬಿಯ ಒಂದು ಗಂಟು, ಸಣ್ಣದಾದಂಥ ಒಂದು ಗಂಟು. ಜೊತೆಗೆ ಮೌಸಿಗೆ शक्ति नहीं दिला नड़िया का, स्वयं चलने के लिए उनके पास क्या नहीं था, शक्ति नहीं था. इसलिए उन्होंने लाठी टेकते हुए आगे आगे जा रहा था. ಅವಳಲ್ಲಿ ಸ್ವಂತ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಸತಿ ಏನಿದಿಲ್ಲ, ಶಕ್ತಿ ಹೀನಳಾಗಿದ್ದಳು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಆಕೆ ಒಂದು ಕೋಲನ್ನು ಊರ್ತಾ ಒಂದು ಹೊಂಟಿದ್ಲು. बच्चों, इस पाठ का आगे भाग अगले क्लास में हम अध्ययन करेंगे. आप सबको भी बहुत बहुत